आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखोक आणि निर्भीड। नमस्कार। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धेमध्ये मी पूर्व तुमचं स्वागत करते। मिरजेमध्ये खूप छान छान पद्धतीच्या आणि नवनवीन गणेश मूर्ती बसवलेल्या आहेत आणि त्याच आपण सध्या बघत आहोत। असेच आता आपण आलेलो आहे बसवेश्वर चौकामध्ये, जिथे श्री बसवेश्वर गणेशोत्सव मंडळामध्ये आपण आलेलो आहे। अतिशय सुंदर देखणी शिव अवतारातली ही अशी मूर्ती आहे आणि या मूर्तीबद्दल जाणून घेऊयात या कार्यकर्त्यांकडून। नमस्कार, काय सांगाल या मूर्तीचं विशेष? सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचं व टीमचं मी मंडळाच्या वतीने स्वागत करतो की तुमच्या माध्यमातून आमची मूर्ती सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे। सालाबदाप्रमाणे आम्ही याही वर्षी सुंदर आणि सुबक मूर्ती केलेली आहे, साकारलेली आहे। त्यामध्ये शंकर देव आहेत, पार्वती आहेत व शंकराची पिंड आहे। तसेच यामध्ये आम्ही बैल देखील अतिशय सुंदर आणि सुबक प्रकारे साकारलेली आहे। मूर्ती तरी खूप छान आहे आणि रेखीव पण आहे, त्याचा खूप सुंदर आहे। काय सांगाल, तुमच्या या गणेश मंडळाला किती वर्ष झाली? आमच्या मंडळाची स्थापना ही साधारणपणे 1967 साली झालेली आहे। यावर्षी आमच्या मंडळाचं 58वं वर्ष आहे आणि सालाबदाप्रमाणे याही वर्षी आम्ही बसवलेले आहे। काय वेगळे पण सांगाल तुमच्या मंडळाचं की सध्या बघणाऱ्या रसिकांनी इथपर्यंत बघायला यावं? आमच्या मंडळाची मूर्ती ही दरवर्षी आम्ही सुबक आणि उत्कृष्टपणे आम्ही साकारतो आणि मागील वर्षी म्हटलं तर पण याही वर्षी अनेक नागरिक आहेत की ते नागरिक आमच्या मंडळाची मूर्ती आम्हाला दान करा या स्वरूपात मागणी करत आहेत, पण आम्ही अजूनपर्यंत तरी काही निर्णय घेतला नाही। यावरून आपण मंडळाची मूर्ती ही चांगली आणि उत्कृष्ट झाली आहे हे आम्हाला कळतं। मूर्तीदान ही संकल्पना आपण बघत आहोत आणि बऱ्याचदा ऐकलेली पण आहे, पण बरेच गणेश भक्त ते करतातच असं नाही, कारण एक आपली बाप्पाची श्रद्धा असते की तो विसर्जित झाला पाहिजे। पण मूर्तीदान करणं हेही आहे, कारण दुसऱ्या मंडळाला ती मूर्ती वापरता तर तो शेवटी निर्णय मंडळाचा आहे, त्यावर आपण नाही काही बोलू शकत। पण तुम्ही नक्की बघायला या, खूप सुंदर मूर्ती आहे, खूप रेखीव आहे।
तुम्ही मूर्तीमध्ये बघत असाल तर शिव अवतारातील गणेश आहे, तिकडे पार्वती माता आहे, मध्ये आपले मंदिरात आहेत, गणेश अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघायला नक्की या. कॅमेरामॅन राहुल सोबत मी पूर्वा. धन्यवाद.